रायगडच्या पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीत 5 वर्ष चिमुकलीच्या अपहरण आणि निरघृण हत्येच्या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला। या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, ओबीसी सेलच्या रायगड जिल्हाध्यक्षा सौ अश्विनी ठाकूर यांनी केली। याबाबत त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केलं। सदर निवेदनाची प्रत रायगड जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी पेण, तहसीलदार पेण, पोलीस निरीक्षक पेण यांना देण्यात आल्या आहेत। पाटणेश्वर आदिवासी वाडीत घडलेल्या 5 वर्ष निष्पाप चिमुकलीच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, ओबीसी सेलने तीव्र संताप व्यक्त केला आहे। जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। निवेदनात या घटनेला मानवतेला काळीमा फासणारी आणि समाजमन सुन्न करणारी घटना असल्याचं म्हटलं आहे। तसेच विशेष सरकारी अभियुक्तांची नियुक्ती करून खटला प्रभावीपणे चालवावा अशी मागणी करण्यात आली। यासोबतच पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, कायदेशीर सहाय्य, समुपदेशन आणि आवश्यक संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली। महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्ह्यात विशेष कृती आराखडा राबवावा, संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढवावी आणि बालकांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, ओबीसी सेलतर्फे करण्यात आली आहे। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, केटीव्ही न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।